भीड़ में प्रेस कॉन्फ्रेंस में मंत्री धनंजय मुंडे ने कहा कि किले का माहौल सकारात्मक है और किले के पीछे खड़ा होना बड़ी जिम्मेदारी है। उन्होंने बताया कि संकट के दौरान किला उनका सहारा बना और ये संकट अब समाप्त हो चुका है। मुंडे ने मीडिया ट्रायल का जिक्र करते हुए कहा कि वे 53 दिनों से संकट का सामना कर रहे हैं, लेकिन अब वहां आकर उन्होंने अपनी भावना को व्यक्त किया। साथ ही उन्होंने दोषियों को फांसी की सजा देने की मांग की। या गडावरती मुक्कामाला थांबणं एक अद्भुत अनुभव घेणार आहे. जी ऊर्जा, इथलं जे वातावरण आहे, इथल्या ज्या वाइब्स आहेत, त्या एवढ्या सकारात्मक आहे, की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं. मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो. खरं तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं, की मला आज सकाळी अ, बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो. आज येणं हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, की आज उद्या, आज उद्या. पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो. काल रात्रीच आलो. काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं. पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं. आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे. नाही, मला फक्त सांगितलं, की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं, की हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं, की उभा आहे. याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं, म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे, की हा गड गरीबातल्या गरीब माणसाच्या एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे. म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हटलं जातं. आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली. हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे, की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे. जेवढी शक्ती उभी केलेली आहे, तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात-पात, धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं, हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे, ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा मागं करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे.